ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आज कृषी दर्शन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका महिला उद्योजकाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अनेक महिलांना त्या प्रेरणादायी आहेत आणि चव महाराष्ट्राची, जिद्द कष्टकऱ्यांची हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून मसाला उद्योगात ज्यांनी भरारी घेतली, त्या जुन्नर तालुक्यातील मंगळूर पारगाव येथील यशस्वी उद्योजिका रुपालीताई अरविंद येवले आज यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार ताई. नमस्कार सर. आज आपण येवले मसाला उद्योग हा आपण सुरुवात केली. हा कशा पद्धतीने आपण सुरुवात केली आणि हा यशस्वी उद्योग उभारणी मागे आपली काय कल्पना होती? सर काय होत होतं, आपल्या शेतीमालाला जो बाजारभाव मिळत नव्हता, तर त्याच मालातून आपल्याला जर काही प्रक्रिया उद्योगातून जर काही या मालाला जर न्याय मिळवून देता आला, ह्या आपल्या मालाला जर चांगली बाजारपेठ मिळवता आली, तर तेच आपल्यासाठी चांगलंच होतं. पण आपल्याला हे सहजासहजी शक्य नव्हतं. मग काहीतरी प्रक्रिया उद्योग करून आपल्याला त्या मालांना योग्य बाजारभाव मिळून आपण जे शेतात पिकवतो त्या प्रत्येक मालाला योग्य बाजारपेठ मिळावी आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांसोबतच प्रत्येकालाच काहीतरी चांगल्यापैकी इन्कम मिळावा, अशा उद्देशाने आपण या व्यवसायाची सुरुवात केली. नक्कीच आपण शेतमालावरती प्रक्रिया केल्यानंतर, मूल्यवर्धन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की बाजारपेठेमध्ये विक्री केल्यानंतर चांगले त्याच्यामधून आपल्याला पैसा मिळतो. परंतु हे करत असताना अशी कोणती घटना घडली आणि हा व्यवसाय आपण कधी सुरुवात केली? कोरोना काळामध्ये जेव्हा आपल्या सगळीकडेच जवळजवळ नोकऱ्या-धंदे सगळेच बंद पडले होते, त्यावेळेस आपण घरात बसूनच होतो. तर त्यावेळेचा काहीतरी चांगला सदुपयोग करावा आणि आपल्याला पण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याला आपल्या हाताला काहीतरी काम मिळेल आणि सोबतच संपूर्ण कुटुंब आणि आपल्या आसपासच्या लोकांना काहीतरी आपल्याकडून एक सहाय्य मिळावं, अशा हेतूने आम्ही ही संकल्पना आमच्या मनात आली आणि ती पुढे आम्ही या उद्योगाच्या मार्फत सुरुवात केली त्याची. साधारणतः कोरोनाचा काळ म्हणजे 2021चा काळ हो. आणि त्या काळामध्ये आपण ज्यावेळेस सर्व बंद पडलं होतं, अनेक शेतकरी असतील, उद्योजक असतील, यांचा व्यवसाय बंद पडला होता. परंतु कोरोना हा काळ तुम्ही व्यवसायातील संधी ओळखून आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केली. हो. खूप छान. आपण हा जो व्यवसाय सुरू केलाय, परंतु हे सुरू करत असताना आपल्याला ह्या सर्व गोष्टींमध्ये, कोरोनामध्ये सर्व गोष्टी बंद पडल्या होत्या. मग ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण असेल किंवा इतर माहिती आपण कशा पद्धतीने गोळा केली आणि त्याचा अंतर्भाव या व्यवसायामध्ये कसा केला? जरी हे सगळं कोरोनाच्या वेळेस सगळ्या काही गोष्टी बंद होत्या, पण एक होतं की आपण अन्न पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय चालूच होते आणि मग त्यातूनच एक संकल्पना निघाली की आपण समजा घरातूनच काही सुरुवात करू शकतो. एक महिला जी जेवण बनवू शकते, तिला त्या मसाल्यांपासूनच एक आपल्याला एक स्वाद पार्टनर म्हणून असतो का, जो आपल्याला आपल्या प्रत्येक महिलेचा एक फ्रेंड सारखा असतो की आपल्याला तो पाहिजेच असतो. मग आपल्याला ते तर हवंच होते की आपल्याला मसाले पाहिजेच आहेत. मसाले रोजच्या वापरात आणि प्रत्येक घरात वापरण्यात येणार ही गोष्ट आहे. तर मग याच्यासाठी आपण सुरुवात केली. सुरुवातीला आपण थोडेसे घरगुती मसाले लोकांना बनवून देत गेलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला KVKच्या निवेदिता शेटे मॅडम आहेत, त्यांच्यापर्यंत हे गेलं की यांनी असं घरी छोटंसं सुरू केलंय. तर त्यांनी स्वतःहून कॉल केला की तुम्ही आमच्याकडे प्रशिक्षण लागलेलं आहे, तुम्ही या आणि याचं प्रशिक्षण घ्या. मग आम्ही प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा मसाल्यांचं प्रशिक्षण लागतं त्यावेळेस आम्ही शेटे मॅडमकडे जातो आणि
त्यांच्याकडूनच मसाल्यांचं प्रशिक्षण घेतलंय. ओके, म्हणजेच आपण हे जे काही करोना काळामध्ये त्या काळामध्ये सर्व बंद असताना आपण प्रशिक्षणाचा शोध घेतला आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे हे प्रशिक्षण मिळाल्याची माहिती आपल्याला हो. मिळाली आणि मग त्याच्या माध्यमातून हे प्रशिक्षण घेऊन आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केली. हो. प्रशिक्षण तर घेतलं, परंतु हे सर्व करत असताना हा व्यवसाय उभा करायचा म्हणजे आपल्याला भांडवल पाहिजे. हम्म. मग हे भांडवल आपण कशा पद्धतीने उभं केलं? कारण का आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की अनेक मशिनरी या ठिकाणी आहेत आणि ह्या मशिनरी घ्यायच्या म्हटल्यावरती आपल्याकडे भांडवल पाहिजे, हम्म. पैसा पाहिजे आणि मग हे शेती करत असताना हे भांडवल आपण कशा पद्धतीने उभं केलं? आता भांडवलाची सुरुवात आपण सुरुवातीला जसं जसं लागेल तशा मशिनरी वाढवत होतो. परंतु जेव्हा आपल्याला म्हणजे जेव्हा मार्केटिंग नंतर लक्षात आले की आपलं प्रोडक्शन वाढवलंच पाहिजे, त्यावेळेस आपण मॅडमनीच आम्हाला सुचवले की तुम्ही PMAPचं लोन घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला मशिनरी सबसिडीवरती मिळतील. आम्ही PMAP योजनेअंतर्गत याचं मशिनरींसाठी प्रकरण केलं होतं आणि त्यातून आपल्याला सबसिडी पण मिळाली. ओके, म्हणजे आपण हे प्रशिक्षणामध्ये ज्यावेळेस आपण सहभागी झाला त्याच्यामध्ये आपल्याला भांडवल उभारण्यासाठीच माहिती त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळाली. मिळालं. आणि मग त्याच्या माध्यमातून आपण जे काही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया जी काही योजना आहे तर हम्म. त्याचा आपण त्याच्यामध्ये लाभ घेतला. लाभ घेतला. मग एकंदरीत आपल्याला ह्या व्यवसाय उभारण्यासाठी किती भांडवल लागलं? सुरुवातीला आपल्याला 5 लाखाचं भांडवल लागलं होतं. पण आता जसजशी गरज पडते, जसजशा मशिनरी लागतात, तशा आपण एक 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 परचेस करतोय आणि पुढे पण आपल्याला मोठ्या मशिनरींची गरज पडणार आहेच. पण त्याच्यासाठी आता पुढचं प्रकरण करायला तो एक पिरियड जाऊ द्यावा लागतो. साधारणतः आपल्याकडे किती मशिनरी आहेत आणि याच्यासाठी आपल्याला किती लाखाचं भांडवल याच्यामध्ये उभारावं लागलं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला किती अनुदान मिळालं? आता ह्या मशिनरी सगळ्या 5 मशिनरी आहेत आपल्याकडे आता. कांडप मशीन 2 आहेत, एक ग्राइंडर, एक खारीक खोबऱ्याचं आणि एक पॅकिंगचं मशीन आहे. तर या सगळ्यांचं जवळपास 5-1 लाखापर्यंत गेलं होतं. ओके. तर 4.25 लाखांची फाईल आपली मंजूर झाली होती. की हो. ओके, हे सर्व करत असताना सबसिडी मिळाली व्यवसाय उभा राहिला, परंतु ज्यावेळेस आपण ही उत्पादनाचं उत्पादन घेतोय, जे काही मसाले आपण उत्पादित करतोय, त्याची जो काही कच्चा माल आहे हम्म. त्याची उपलब्धता आपण कशा पद्धतीने करतो आणि त्याची क्वालिटी कशी मेंटेन ठेवतो आपण? कच्च्या मालाची उपलब्धता म्हणजे कांदा झालं, लसूण झालं, हे आपल्या जवळपास आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातच उगवलं जातं हे. आणि मिरच्या पण शेतकऱ्यांकडून मिळतात, पण जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये लागतात त्यावेळेस आपण मार्केटमधून मागवतो. आणि खडे मसाले ते वाशी किंवा नगर पुणे मार्केटवरून येतात. म्हणजे जो काही कच्चा माल आहे तो विशेषतः आपण जो इथे अवेलेबल आहे आपल्या ठिकाणी शेतीमध्ये, तर तो शेतकऱ्यांकडनं आपल्या घरचा काही. शेतकऱ्यांकडनंही आपण खरेदी करतो हो, आणि त्याचबरोबर जो आपल्याकडे इथे उपलब्ध नाहीये तो आपण बाजारपेठेतून घेतो. मग हे करत असताना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो? हो, शेतकऱ्यांना फायदा होतो त्याचा. आणि शेतकऱ्यांसोबतच आपल्याला पण आपण पण त्यांना काहीतरी आपल्या व्यवसायामुळे त्यांना पण एक म्हणजे छोटे छोटे लसूण वगैरे असं असतंय, त्यांना पण त्याचा फायदा मिळतो. मग याच्यामध्ये आपले किती पदार्थ आपण म्हणजे जे काही मसाल्याचे वेगवेगळे हे आहेत हम्म. प्रकार आहेत ते असे किती प्रकारचे मसाले आपण बनवतो? आता आपल्याकडे 25 प्रकार आहेत मसाल्यांचे. त्यामध्ये कुठले कुठले मसाले आहेत विशेषतः आणि आपला जो स्पेशल मसाला आहे तो कोणता आहे? आपल्याकडे आता याच्यामध्ये 25 प्रकारांमध्ये कांदा लसूण मसाला आहे, संडे मसाला आहे, मिसळ मसाला आहे, पावभाजी आहे, चिकन मटन सोलापुरी, परत बिर्याणी मसाला आहे, मिक्स मसाला आहे. आणि याच्यामध्ये स्पेशल आपल्या जास्त रनिंगमध्ये चालणारा हॉटेलसाठी मिसळ मसाला जास्त चालतो. नॉनव्हेजसाठी सोलापुरी चिकन मटन चांगल्यापैकी चालतो आणि व्हेजमध्ये मिक्स मसाला कांदा लसूण आणि संडे. परंतु याला मनुष्यबळाची गरज लागते, कुशल मनुष्यबळ आहे. मग हे मनुष्यबळ आपण कशा पद्धतीने तयार केले किंवा आपण स्वतः याच्यामध्ये बनवता, कुटुंबाचा याच्यामध्ये हातभार लागतो, कशा पद्धतीने आपण ह्या सर्व गोष्टी मॅनेज करतो? हे सगळं बनवायला मनुष्यबळाची गरज तर भरपूरच असते. तर आमचं संपूर्ण कुटुंब यात सहभागी असतं. सोबतच आमच्या आसपासच्या ज्या महिला आहेत की ज्या घरकाम सांभाळून त्यांचे घरकाम आणि मुलांचं बघून त्यांना जो वेळ कम्फर्टेबल असेल त्या वेळेमध्ये ऍडजस्ट होऊन प्रत्येकजण 4-4, 5-5 तासांच्या शिफ्टमध्ये येऊन काम करतात. ओके, म्हणजे आपण हा जो काही व्यवसाय उभा केलाय याच्यासाठी जे काही मनुष्यबळ आहे आसपासच्या ज्या काही महिला आहेत हो. त्यांनाच आपण रोजगार निर्मिती करून दिलाय. साधारणतः किती महिला आपल्याकडे या व्यवसायामध्ये काम करतात? दररोजच्या 3 किंवा 4 लागतात तशा म्हणजे कंटिन्यू. रोजच्या 3 ते 4 महिलांना आपण रोजगार देतो. हो.
हा जो व्यवसाय सुरू केला याच्यामध्ये आपण उत्पादन न करता रोजगार निर्मिती देखील आपण याच्या माध्यमातून करताय. हो. खूप सुंदर. आज हे सर्व करत असताना आपल्याला हा व्यवसाय उभा करत असताना आपल्याला अनेक आव्हानं आली असतील. एके वेळ अशी आली असेल तर बाबा का मी हा व्यवसाय सुरू केलाय, हा बंद करावा, अशी कधी वेळ म्हणजे विचार आला होता मनात तुमच्या? नाही सर, असा विचार तर नाही आला. कारण म्हणजे आपण जितकं व्यवसायाकडे पॉझिटिव्हली बघू, तितकं त्या अडचणी आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि बऱ्यापैकी आम्हाला अडचणी कुटुंबाचं सहकार्य असतं. शिवाय कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव सतत म्हणजे कधी पण त्यांच्या ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त कधीही आम्ही त्यांना कॉल केला तर त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो. म्हणजे आपल्याला ह्या व्यवसायामध्ये अनेक जे काही अदृश्य हात आहेत हो. ते देखील आपल्याला सहकार्य करत आहेत आणि हो. त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा अशी आव्हानात्मक गोष्टी समोर येतात हो. त्यावेळेस हे सर्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहतात. तत्पर असतात. छान. आज ह्या येवले ब्रँड जो आहे आपला, तर हा कुठे कुठे आपण त्याचं मार्केटिंग करतोय? आता येवले ब्रँडचं मार्केटिंग आपल्या नगर, नाशिक, पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात सगळीकडेच आहे. तसेच आपले जे कस्टमर आहेत की ज्यांचे रिलेटिव्हज आउट ऑफ कंट्री आहेत, त्यांच्याकडे पण आपले हे मसाले गेलेत. पण आता आपल्या पुढची एक स्टेप आहे की आपण हे मसाले एक्सपोर्ट करणार आहोत आणि याचं मी ट्रेनिंग पण घेतलेलं आहे. ब्रँड आपलं जे आहे ते आपल्याला आता देशाबाहेर पण घेऊन जायचं आणि बाहेरच्या देशातली करन्सी आपल्या देशात येऊन आपल्या देशाचा GDP कसा वाढेल याच्यासाठी आम्ही एक्सपोर्टचं ट्रेनिंग घेतलंय आणि आता हे मसाले आपण एक्सपोर्ट पण करणार आहोत. आमची माती आमची माणसं. हे करत असताना आज आपल्या ह्या जे काही मसाले आहेत मग याचं पॅकिंग आपण कशा पद्धतीने केलंय? कारण का आपला जो ग्राहक आहे तो प्रत्येक कुटुंबासाठी लागणारे मसाले असतील, हॉटेल व्यवसायासाठी लागणारे मसाले असतील, इव्हन बाकीचे जे काही कॅन्टीन्स असतात हं. वेगवेगळे, तर त्यांच्यासाठी आपण मसाले पुरवत असो. मग याचे पॅकिंग आपण कशा पद्धतीने केलेलं आहे? आता याचं पॅकिंग आपले छोटे 10 रुपयाचे पॅकिंग पासून आहेत. त्याच्यानंतर आपली 50 ग्रॅम, 100 ग्रॅम पॅकिंग आणि 200 ग्रॅम ते आपण मशीनवरतीच करतो. ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यावरती आणि त्याच्यानंतरचं जे पॅकिंग आहे मोठं, जे हॉटेलला, मेसला लागतं, तर ते आपण मॅन्युअली पॅकिंग करतो. ओके, म्हणजे आपण 50 ग्रॅम पासून तर अ, 5 किलो पर्यंत आपण पाहिजे त्या पद्धतीने कॅटेगरीनुसार आपण त्याचं पॅकिंग करतो. पॅकिंग करतो. मग हे सर्व करत असताना आज हे पॅकिंग मटेरियल असेल, इतर ज्या काही गोष्टी आहेत, मग हे सर्व करत असताना त्याची आपण क्वालिटी जी आहे ती कशा पद्धतीने मेंटेन करतो? आपले सगळे मसाले हाताने निवडलेले असतात. त्याच्यामध्ये आणि भाजताना विशेष करून आपली ही काळजी घेतलेली असते, की आपण चुलीवरती भाजतो आणि लोखंडाच्या कढईमध्ये भाजतो मसाले. आणि हे मसाले भाजताना किंवा मसाले बनवताना प्रॉपर स्वच्छता केलेली असते. सगळं काही मशीन वगैरे सगळं क्लीन केलेलं असतं. पॅकिंगचं मशीन आणि पॅकिंगमध्ये असतात आणि आपण हातामध्ये हँड ग्लोव्ज, हेअर कॅप वगैरे घालूनच हे सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे FSSAI चे जेवढे काही जे नियम आहेत नियम तर आहेत त्याचं त्याचं सगळ्यांचं पालन करून. आणि हे सर्व करत असताना स्वच्छता म्हणजे जो काही काडी कचरा हं. जो आहे तो व्यवस्थित आपण क्लीन करून क्लीन या सर्व करूनच गोष्टी वापरतो. करतोय. परंतु हे सर्व करत असताना आपल्या मसाल्याची चव एक युनिक, येवले मसाले आज आम्ही सर्वत्र पाहतोय हं. की एक त्याची एक वेगळी आयडेंटिटी आहे, स्वतःचा ब्रँड आहे. परंतु ही चव येण्यासाठी असं काय विशेष आपण त्याच्यामध्ये ऍडिशन करतो किंवा त्याच्यामध्ये काय जे काही घटक आहेत का ते त्यामुळे मी माझा येवले मसालाच आम्ही घ्यावा असं आहे त्याच्यामध्ये काय सांगाल आपण? आपले मसालेच का घ्यावे तर कारण आपण त्याच्यामध्ये कोणतेही कलर केमिकल वापरत नाही. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह वापरतो आणि ह्या मसाल्यांमुळे म्हणजे आपल्याला सहसा बाहेरचं काही खाल्लं की आपल्याला ॲसिडिटी होते. तसं आपण हे नैसर्गिक केलेलं असतं. शिवाय कांडप मशीनवरती कुटतो. म्हणजे त्यातलं नॅचरल ऑइल पण टिकून राहतं आणि याचा फायदा असा होतो की त्याची चव आणि क्वालिटी दोन्ही पण मेंटेन राहतं. हे ज्यावेळेस आपण पाहतो FSSAIच्या जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत आणि ह्या मसाल्यांच्या माध्यमातून जर आपण खाणाऱ्याला, ग्राहकाला जर दर्जेदार दिलं तर निश्चित त्याचा परिणाम हा आरोग्यावरती घातक परिणाम आरोग्यावर होणार नाही. ह्या आपल्या मसाल्यातून आपल्याला सांगवायचं आहे. बरोबर? हो. तर निश्चित जर आपण हे सर्व करतोय, आपण क्वालिटी लक्ष ठेवतोय, आपण मार्केटिंग वरती लक्ष ठेवतोय, त्याचबरोबर आपण भांडवलाची ह्या सर्व गोष्टी आपण हे करतोय. परंतु हे सर्व करत असताना याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये आपण स्वतः म्हणजे एक महिला उद्योजक म्हणून आपण स्वतः याच्यामध्ये सहभागी आहात का आपले कुटुंबातील व्यक्ती जसं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तसंच आपल्या व्यवसायामध्ये एका आपण एक यशस्वी उद्योजिका आहात तर आपल्या ह्या यशस्वीतेच्या पाठीमागे आपल्या कुटुंबाचा कशा पद्धतीने आपल्याला सहभाग आहे?
आता जसं एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच एका यशस्वी स्त्रीमागे एका पुरुषासोबत तिच्या संपूर्ण कुटुंबाचा हात असतो. फक्त पुरुषाने ठरवलं तरी पण काही होऊ शकत नाही. कारण आपले प्रत्येक महिलेला तिची मुलं, तिचे घर वगैरे सगळं संसार सांभाळून जर काही करायचं झालं, तर ती एकटी तर काही सगळं करू शकणार नाहीये. तर ते त्यासोबतच आता आपल्याला जर आपल्या पतीने जर साथ दिली, तर त्यात आपण पुढे जातोच. पण माझ्या घरात माझं संपूर्ण कुटुंब, माझे नातेवाईक सगळेच मला प्रोत्साहन देतात. माझ्या मुलांचं सगळं काही सासूबाई बघतात. परत घरात आमच्याकडे नेहमी पाहुणे येतात, तर ते पाहुणेसुद्धा काहीही काम असलं ते गप्पा मारायला इकडेच येऊन बसतात, की आपण काहीतरी काम करता गप्पा मारू. म्हणजे असा पूर्ण सपोर्ट असतो त्यांचा. आपली बरीचशी मार्केटिंग सगळी नातेवाईकांच्या मार्फतच खूप काही वाढली. म्हणजे एकंदरीत आपल्या कुटुंबाचा ह्या व्यवसाय उभारणीमध्ये खूप मोठा वाटा राहिलाय. हो. म्हणजे सासूबाई आपलं घरातलं काम सोडून घरातलं काम जे काही नातेवाईक पाहुणे मंडळी आहेत त्यांनाही ह्या व्यवसायामध्ये आपल्या या युनिटमध्ये घेऊन येतात आणि इथे त्यांच्या मसाले निवड करून हं. जो काही वेळ आहे तो या ठिकाणी घालवतात आणि जो काही मजुरांचा प्रश्न आहे, होणारा अधिकचा खर्च आहे तो पाहुण्यांच्या माध्यमातूनच कमी करतायत. एक हो. चांगली संकल्पना आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून एक सपोर्ट आपल्याला चांगला आहे. परंतु हे सर्व करत असताना आज आपण पाहतोय की हा व्यवसाय आपण उभा केलाय. कोविड मधून सुरुवात केलाय. 4 ते 5 वर्ष आपल्याला ह्या व्यवसायामध्ये होत आहेत. परंतु हा व्यवसाय अजून पुढे आपण कुठे पाहतात, की आज आपण छोटा व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही घरगुती पद्धतीने करत होतात. एक छानसं युनिट आज उभं केलंय आणि आज हे युनिट आपल्याला एक्सपोर्टच्या दिशेने घेऊन जायचंय. मग आपला भविष्यातील कसा म्हणजे जो काही वाटचाल राहणार आहे, ती कशा पद्धतीने राहणार आहे? आता हे आपण एक्सपोर्ट करतोय हे भविष्यासाठीच, की भविष्यात आपण आता एक्सपोर्ट करतोय म्हटल्यावर आपल्याला युनिट पण वाढवावं लागेल. युनिट वाढवून आपल्याला प्रत्येक कच्चा माल पण मोठ्या प्रमाणावर लागणार. म्हणजे शेतकऱ्यांना पण त्याच्यातून फायदा मिळेल. आणि एक्सपोर्टसाठी मसाले करायचेत म्हटल्यावर त्यासाठी आपल्याला टीम पण भरपूर मोठी लागणार आहे. आमची माती आमची माणसं. आज आपण मार्केटिंग तर करतोच आहे. त्याचबरोबर आपण आता सांगितलं, की कुटुंबाच्या सासूबाईंचं तुमचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सहकार्य राहतं. परंतु हे करत असताना आज मार्केटिंग देखील खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने आपली होते. मग याच्यामध्ये आपले पतिदेव अरविंदजी येवले यांचा कशा पद्धतीने सहभाग याच्यामध्ये आहे? मार्केटिंगचं संपूर्ण तेच नियोजन करतात. हॉटेलच्या ऑर्डर्स घेणं किंवा जे आपण दुकानदारांना मसाले देतो, तर त्याचं सगळं संपूर्ण नियोजन तेच बघतात. मग त्याचं जर आपण पाहिलं तर सप्लाय चेन ज्याला म्हणतो, हं. बाबा मला आज ऑर्डर आली, तर माझी ऑर्डर किती दिवसांमध्ये ग्राहकापर्यंत आपण पोहोचवतो? आपल्याला ऑर्डर आल्यानंतर आपण खूपच मोठी असेल तर 3-4 दिवस लागतात. पण आपल्या जवळपासचे जे असतात ते 3-4 दिवसात जातात. पण जर आपण बाहेर मसाले पाठवतो त्यावेळेस 8 ते 10 दिवस लागतात. मग याच्यासाठी आपण काही डीलर, डिस्ट्रिब्युटर नेटवर्क आपण काही तयार केलंय का? ज्याच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये पोहोचू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपली विक्री व्यवस्था अजून मजबूत बनू शकेल. यासाठी काही आपण पावलं हो. उचललेली आहेत का? डीलर आहेत जे आपल्याला ऑर्डर देतात अगोदर आणि मग आपण तशा पद्धतीने पॅकिंग वगैरे करून त्यांना जशा याच्यामध्ये पाहिजे तशी पॅकिंग करून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आपण व्यवसाय करत असताना एक उद्योजक म्हणून आणि एक प्रोड्युसर म्हणून ज्यावेळेस मार्केटिंगसाठी मार्केटमध्ये जातो, त्यावेळेस अनेकदा असं पाहायला मिळतं, की आपण माल जो होलसेलर असेल, रिटेलर असेल त्याला दिलाय, परंतु तिकडनं आपल्याला पेमेंट येत नाही. असं असं कधी जाणवलं तुम्हाला? अ, किंवा असं त्याचा काही अनुभव तुम्हाला आलाय? होतं कधी-कधी एखाद्या वेळेस होतं. पण बऱ्यापैकी असं होतं की आपल्याला म्हणजे ना समोरून म्हणजे म्हणायचीच वेळ येत नाही की पेमेंट करा किंवा काय. आपले जे जोडलेले कस्टमर आहेत ते वेळेतच आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून आणि देतात. आपल्याला कंटिन्यूअस रिपीटेड ऑर्डर रिपीटेड ऑर्डर येतात. आणि इतके असे असतात की काही-काही हॉटेल्स असे ना सर, की त्यांचं असं म्हणजे आत्ताच आपण 25च मसाले बनवत होतो. पण एक भंडारदऱ्याचं हॉटेल आहे की त्यांचे आत्ता कॉल आला होता की आम्हाला मसाले त्यात 3 अजून नवीन मसाले पाहिजेत की जे तुम्हीच बनवलेले पाहिजेत. तर त्यांनी आम्हाला 3 मसाले नवीन 3 मसाल्यांची सांगितलं. म्हटलं वेळ खूप कमी आहे मॅडम, एवढ्या दिवसात होणं शक्य नाही. टेस्टिंग नाही केलेली. म्हटलं तुम्ही टेस्टिंग करूच नका. आम्हीच करतो. आम्हाला माहिती आहे तुमची क्वालिटी चांगली असणार आहे. तुम्ही फक्त बनवून पाठवा. म्हणजे मार्केट रिसर्च जो आहे, तर आपण व्यवसाय निर्मितीमध्ये जो मार्केट रिसर्च आणि मार्केट मधून आपली जी मागणी आहे, ती कस्टमरच आपल्याला सांगते, आम्हाला ह्या दर्जाचा, ह्या क्वालिटीचा मसाला पाहिजे. क्वालिटी वगैरे नाव सांगतात फक्त, की आम्हाला माहिती आहे तुमच्याकडून आलेला मसाला तो क्वालिटीचाच असणार आहे. फक्त असं नाव सांगतात, की हे कंटेंट पाहिजे त्याच्यामध्ये आणि बनवून द्या. आणि ते
पाठवले आम्ही आणि त्यांचा फीडबॅक पण आला की चांगलेच झाले होते ते मसाले. निश्चितच आपण आपला जो काही प्रवास आहे खूप सुंदर आहे. आपले मसाल्यांची जी काही क्वालिटी आहे ती देखील अति उत्तम आहे आणि निश्चित ग्राहकांना ते मसाले आपले निश्चित आवडतील. जाता जाता आज आपण आपल्या ह्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल, जे की आपला हा कार्यक्रम पाहतायत आणि एक युवा वर्ग, आपण देखील एक युवा आहात आणि आपल्या माध्यमातून काय संदेश द्याल सर्वांना ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे? ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एक असा म्हणजे एक सल्ला देऊ इच्छिते की आपण आपलं घर सांभाळून आपण आपल्या गावामध्ये जर असं चांगल्यापैकी सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवून जर आपण काही सुरू केलं तर आपल्याला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि आपल्याला म्हणजे इन्कमचा एक सोर्स तयार होईल. आपण फक्त नोकरीच्या मागे न लागता जर आपण व्यवसाय केला तर त्या व्यवसायातून फक्त आपल्या एकट्याची प्रगती होत नाही तर आपल्यासोबत आपलं संपूर्ण कुटुंब आणि आपल्या गावाची पण किंवा आपल्या म्हणजे पूर्ण समाजाचीच प्रगती होऊ शकते. निश्चितच ताई, आज आपण या कार्यक्रमामध्ये आलात. खूप छान वाटलं. आपला या येवले मसाले उद्योगासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. निश्चितच सौ महाराष्ट्राची जिद्द कष्टकऱ्यांची हे ब्रीदवाक्य घेऊन आज रुपालीताई आपल्या सोबत येवले मसालेच्या माध्यमातून सर्वांसमोर आल्यात. निश्चित आपल्या सर्वांसाठीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला देखील त्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आपली जी काही यशोगाथा आहे ती सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. मी पुनश्च एकदा आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.